वा वा. परम मंगलमय परात परम अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवांचित कल्पतरु तडिंदित विनिंदित धारी श्रीकृष्ण बाल लाल की वाङ्मयी प्रतिमृती श्रीमद भागवत महापुराण ही कथा अगदी अनुष्ठानपूर्ण ही श्रीमद भागवताची कथा आहे. फार गोड कथा आहे. मला वाटते ज्याचं भाग्य उदयाला येतं त्याच्या जीवनाच्या व्यथा जाण्यासाठी त्याने श्रीमद भागवत कथा ही ऐकली पाहिजे. भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंचे पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम. ज्याच्या जीवनाचं अज्ञान घालवायचं असेल त्याने श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे. फार गोड असं या ठिकाणी निवेदन आहे. भाग गेला अशीन गेला अवघा झाला आनंद. मी नेहमी सांगत असते परमार्थ कुणाच्याही पदरात पडत नाही बरं का. त्याला भाग्य लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय. ज्याचं भाग्य उदयाला येतं मला वाटते त्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत असतो. अन्यथा पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. जर एखाद्या सप्ताहाला जर आपण गेलो आणि सहज कीर्तनाला जर गेलो तिथं जर विचारलं गावाची लोकसंख्या किती आहे ते अभिमानाने सांगतात 10,000. म्हटले कीर्तनाला येतात किती? 100 200. पशुकाय पाप पुण्य जाणती. आपण भाग्यवान आहोत. गोड असं निवेदन या ठिकाणी आहे. ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले सर्व श्रोते मायबाप तुम्हा सर्वांना प्रथम मनापासून धन्यवाद देते. या भक्तीमध्ये एवढा आनंद आहे ना महाराज, भारावून जातो बरं का माणूस. वयाचे 80 वर्ष कळत नाही, वयाचे 85 वर्ष कळत नाही. या अनुष्ठानामध्ये जर एखादा नाचायला लागला तर मला वाटतं भगवंताचा सुद्धा पितांबर गळून पडावा. एवढी सुंदर भक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडते. माळशिरस या गावी तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी देहीच विदेही अवस्था व्हावी एवढा आनंद खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आहे. आज प्रथम दिवस आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. आजही मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात सप्ताह होतात आणि त्या सप्ताहामध्ये गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन ह्या सगळ्या गोष्टी, काकडा भजन आणि श्रीमद भागवत कथा. तुम्ही बघा पिक्चर बघायला जर लोक बसले तर 2-2 3-3 तास बघतात आणि तो पिक्चर संपल्यानंतर सुद्धा दुसरी फिल्म आहे का म्हणून विचारतात. तिथं 10-10 तास थिएटरला बसणारे माणसं आपण पाहिलीत. पण मला वाटतंय या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी ताकद आहे आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये एवढी ताकद आहे की 4 तास श्रीमद भागवत कथेला लोक अगदी भक्तिपूर्ण बसतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. खरं सांगू मी तुम्हाला, काही लोक बाबा काशीला जातात. त्यांना जर विचारलं ना आपण महाराज कशाला, म्हटले काशी करायला. काशी करायला. म्हटले पंढरीला, म्हटले पंढरी करायला. म्हटले आळंदीला, म्हटले आळंदी करायला. काही लोक तीर्थक्षेत्रावरती जातात जीवाचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र करण्यासाठी. देवाच्या दर्शनाला जातात, तीर्थक्षेत्रात जातात, तीर्थक्षेत्र करतात, चारीधाम यात्रेला जातात. वास्तविक पाहता तिकडं फक्त ते जातात, त्यांच्या मनाने ते इकडंच असतात. काही मंडळी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सारखा फोन नेणारा वैतागतो यांना. नसतं पार्सल आणलं तर बरं झालं असतं. मशीन दूध दिलं का आणि किती लिटर दिलं, म्हणजे तुमच्या इकडं नसेल किती लिटर दिलं आणि मग ते टोनग पिलं का. आता ते टोनगच त्याला किती प्यायचं कळत नाही. आणि ही चौकशी कुठून, तिकून केदारनाथच्या त्या हिमालयामधून चौकशी चालू आहे.
काही लोक तीर्थक्षेत्राला जाऊन तीर्थक्षेत्र करत नाही, पण जे गावाचं तीर्थक्षेत्र करतात, मला वाटतं ते तुमच्यासारखे ग्रामस्थ असतात, तुमच्यासारखे लोक असतात. गावाचं तीर्थक्षेत्र करता आलं पाहिजे, मनाचं मंदिर करता आलं पाहिजे. आणि त्या मंदिरामध्ये हृदयाबंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. पुरुष एकदा समस्त ग्रामस्थ मंडळींना मी मनापासून धन्यवाद देते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक परमपूज्य गुरुवर्य आमचे तुकाराम बाबा राठोड. फार मोठा परमार्थ आहे. परमार्थामध्ये जीवाची पराकाष्ठा करावी लागते बरं का. मृदंगामध्ये फार मोठं नाव आहे त्यांचं. सहज माणसं टिकत नाही परमार्थामध्ये. आमचे गुरुजी सांगायचे, बोल बोलता सोपे वाटे. हा मृदंग जर एखादा वाजवत असेल तर गोड वाटतं ते कानाला ऐकायला. एखादा व्यक्ती तबला वाजवत असेल ऐकायला गोड वाटतो, पण त्याला जाऊन विचारा याच्या मागचा इतिहास कसा आहे. हे बोटातून जे बोल निघतात ते सहज निघतात का, की काही पराकाष्ठा आहे, काही कष्ट आहे. जर मृदंगाची भाषा तुम्हाला कळत नसेल ना तर बाजूला ठेवा. जर तबल्याची भाषा तुम्हाला कळत नसेल तीही बाजूला ठेवा. पण ज्या शेतकऱ्याला 50 क्विंटल कापूस झाला त्याला जाऊन विचारा, वा काय मजा आहे, काय मजा आहे, काय मजा आहे. अरे 50 क्विंटल कापूस झाला, 5-10 क्विंटल सोयाबीन झाली, त्याला जाऊन विचारा. मग तो शेतकरी तुम्हाला सांगेल, बाबा कापूस निघला याची मजा वाटते तुला. पण रात्री आम्ही 2 वाजता तुमच्या गावामध्ये आलो, ते आडे साहेब आम्हाला भेटायला आले. ते म्हटले, मी पाणी दारे धरत होतो शेतामध्ये. एवढी थंडी होती की गाडीच्या खाली आम्ही उतरलो ना महाराज, अक्षरशः अंगावरती आम्ही घोंगडी घेतली, ब्लँकेट घेतले. एवढ्या थंडीमध्ये ते शेतातून आले होते, काहीच पाहिलं नाही. मला वाटते त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा, माल निघल्यानंतर सुख आहे, पण माल निघायच्या अगोदर काय काय फार कष्ट आहे ना महाराज. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे फार मोठे कष्ट आहेत. 40 वर्ष झाले तुकाराम बाबा या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन करतात. हे टिकवणं, अहो 40 वर्ष म्हणजे बायको टिकवता येत नाही काहीला. विनोद नाही, हा बदलण्याची शक्यता आहे, बदलण्याची शक्यता. भेटत नाही हा विषय वेगळा आहे. कधी कधी काही जण असे भेटतात, आता म्हटले इकून कमिशन देतो, पण बघा एखादी. म्हटले तिला ऐकायला येत नाही, नका की ना, फक्त बाई असली पाहिजे. एकदा तर बाबा आला, म्हणजे आपल्याला कथेला सुरुवात करायची. एक जण आला आणि म्हटले, महाराज फुकट नका बघू, 2 लाख रुपये देतो बरं का सरपंच, 2 लाख रुपये देतो. आणि म्हटले बघा एखादी पत्नी. आणि यांची चर्चा चालू होती. म्हटलं कोण आले बाहेर, पत्नी बघायला सांगतायत, कोण आलं बाहेर, म्हणून मी बघायला आले. आम्ही कीर्तनावरून आलो होतो. पाहिलं तर ते बसलेले होते. ते म्हटले फुकट नका बघू, 2 लाख रुपये देतो. मी म्हटलं मग मुलाचा बायोडेटा आहे का, म्हणजे ज्याला मुलगी बघायची त्याचा बायोडेटा मिळेल का, त्याचा फोटो वगैरे. ते म्हटले ताई असं का विचारता, अहो मीच नवरदेव आहे. वय किती, म्हटले MH 65. मी म्हटलं थोड्यासाठी कशाला बाबा, म्हटलं तुमचं काय असेल मला देऊन टाका, मी सांभाळते. राग आला ना त्यांना तुकाराम बाबा, ते निघून गेले. आणि 2 महिन्याने डायरेक्ट जेजुरी गडावरचा फोटो पाठवला. वास्तविक पाहता कोविडमध्ये कोरोना झाला, कावीळ झाला त्यांना, ते गेले. आशाही परमम दुःख, नैराशम परमम सुख. संसारात आशा ही दुःख देणारी असते. पराकाष्ठा असते बरं का परमार्थामध्ये, पराकाष्ठा असते. आमच्या तुकाराम बाबांना पुनश्च एकदा धन्यवाद देते, मनापासून धन्यवाद देते. भगवत चरणी प्रार्थना करते, उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य त्यांना लाभो. आणि तुमच्या गावामध्ये 40 वर्षापासून जसा सप्ताह त्यांच्या हातून चालू आहे, आणखी 100 वर्ष सप्ताह त्यांच्याच हाताने चालू, ही भगवत चरणी प्रार्थना आहे. एकल्याचा नवता खेळ, म्हणून मेळ मेळविला जमविला. एकट्याचं काम आहे का, अहो मडण येण्यासाठी सुद्धा किती लागतात, 4 लागतात ना. मग इकडं कसं आहे मला माहित नाही, आमच्याकडं मेल्यावर जाळतात, इकडं
आ मेल्यावरच का? वा वा, बऱ्याचशा गोष्टी सारख्याच आहेत बरं का आपल्या. म्हणजे 7 दिवस ऐकायला येईन त्यांना, नाही तर आम्ही आंधळीन ते बहिरे, फार अवघड आहे. गोड असं निवेदन आहे. आमचे परमस्नेही सीताराम राठोड सरपंच साहेब, तुमच्यासारखे सरपंच ज्या गावाला लाभले ना, त्या गावचं निवेदन एवढं सिस्टमॅटिक असतं बघा. मी नेहमी सांगत असते, तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तारुण्यामध्येच सेवा केली पाहिजे. कुणाची? तारुण्यामध्ये सासरवाडीची सेवा केली पाहिजे, बरोबर ना? बसलेले नाही, ऐकत नाही ते. तारुण्यामध्ये धर्माची सेवा केली पाहिजे. मला वाटते तारुण्यामध्ये देशाची सेवा केली पाहिजे, तारुण्यामध्ये समाजाची सेवा केली पाहिजे, तारुण्य आपल्या गावासाठी खर्च केलं पाहिजे. सरपंचांना मनापासून धन्यवाद देते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मला काही फरक पडत नाही किती गर्दी आहे. रोजची गर्दीची सवय आहे मला. नजरेत लोक बसलेले आहेत. मला असं वाटतं मंडपाच्या बाहेर सुद्धा उन्हात काही लोक उभे आहेत आणि उद्या गर्दी होणार आहे. सरपंचांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मोठे व्हा, गावासाठी समाजासाठी सेवा करत रहा. आमचे रामेश्वर दादा आडे उपसरपंच, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सतीश महाराज, सतीश भाऊ जगताप, ज्यांच्याकडे आमची व्यवस्था आहे. प्रश्न पडतो कधी कधी घर सोडताना. प्रश्न पडतो की आपण ज्यांच्या घरी जाणार आहे तिथं करमेल का? माणसं कसे असतील, कसे म्हणजे काय, त्यांना काय 4 हात असतील असं नाही, पण स्वभावाने कसे असतील असा प्रश्न पडतो. पण खरं सांगू का, रात्रीपासून आम्ही आलो ना, आम्हाला वाटलंच नाही आम्ही दुसऱ्या गावात आलो म्हणून. इतकी छान व्यवस्था आमच्या सतीश भाऊ आणि त्यांचे कुटुंब, त्यांची पत्नी, त्यांनी इतकी छान व्यवस्था केली. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आमचे रामेश्वर दादा जगताप, गणेश महाराज, अण्णासाहेब आडे, विकास आडे, घनश्याम आडे. घनश्याम भाऊ तर रात्री थंडीमध्ये आले होते है ना, आणि थंडीमध्ये सांगत होते काळजी करू नका तुम्ही. हा, एवढ्या रात्री घ्यायला आले होते. एवढा परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे. धर्मा भाऊ आडे, संतोष आडे, सुभाष आडे, आसाराम भाऊ जगताप आणि लक्ष्मण भाऊ आडे, या सर्व मंडळीला मी मनापासून धन्यवाद देते. तुमच्या गावामध्ये उपस्थित माझ्याबरोबर असलेले कलाकार सिंथसायझरवर जे आहेत ते प्रजित महाराज वानखेडे. गोड असा आवाज आहे, खूप गोड साथ करत आहेत. मी सांगितलं पराकाष्ठा आहे. खूप कथेला त्यांनी साथ केली. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. कृष्णा महाराज खोडके, महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी तबल्याची साथ ते करणार आहेत. आमच्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण पांडू महाराज आंभुरे, जे पॅड वादक आहेत आणि सुंदर पखवाज वाजवतात. गोदावरीताई मुंडे यांच्या कितीतरी कॅसेटी त्यांनी स्वतः वाजवल्या. नवीन परिचय द्यायची गरज नाही, पण तुमच्या गावात आम्ही प्रथम आहोत.